आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर होती। नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट, पंतप्रधान बनणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही, गडकरींचं विधान। विरोधी पक्षानं मूल्यांसाठी नितीन गडकरींना सल्ला दिला असेल तर चूक वाटत नाही, गडकरींच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक, शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढा, बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या, माहितीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नड्डांचा कानमंत्र। उमेदवारांची यादी जाहीर करायला उशीर केला की लोकसभेसारखी अडचण होते, भाजप मोठा पक्ष आहे त्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची चर्चा निष्फळ, आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाची बैठक होणार, अॅडव्होकेट जनरलही उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी रवाना, छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार, शिर्डीमध्ये साईबाबांचंही दर्शन घेणार। धुळे जिल्ह्यामधल्या शिंदखेड तालुक्यामध्ये शरद पवार गटाचा आज शेतकरी मेळावा, शरद पवारांची उपस्थिती। छगन भुजबळांकडे असलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी वक्तव्य केलंय, छगन भुजबळांच्या अंतरवालीमधील दगडफेकीच्या घटनेवरील वक्तव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। नेतृत्वाला सगळीकडे जाता येतं असं नाही, धाराशिवमधल्या अजित पवारांच्या अनुपस्थितीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया।